सौंदर्याची आपली आपली एक परिभाषा असते आणि सौंदर्य हे खरं तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. मात्र गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जाहिराती असतील, वेगवेगळे प्रसारमाध्यमं असतील, याच्यावरनं खूप मोठ्या प्रमाणावरती जाहिराती केल्या जातात आणि गोरं असणं म्हणजेच सुंदर आहे अशा पद्धतीचा एक प्रचार प्रसार होताना पाहायला मिळतो. आणि यातूनच या जाहिरातींना भुलून किंवा अनेक प्रकारे एकमेकांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा लोक वापर करताना पाहायला मिळतात. अनेकदा या सौंदर्य प्रसाधनातून वेगवेगळे दुष्परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज मी तुम्हाला अशाच एका तरुणाला भेटवणार आहे ज्याने गोरं होण्याच्या मोहापायी एक क्रीम अप्लाय केली आणि त्या क्रीममुळं त्याला अतिशय वेदना सहन कराव्या लागल्या. माझ्यासोबत तो तरुण स्वतः आहे. तुझं नाव सांग मित्र आणि तुझा काय करतो तू? प्रथमेश भाऊसाहेब परतडे. आपला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे मित्राचा. बरं त्याच्या ट्रान्सपोर्ट बघतो. बरं, ही ती क्रीम आहे. तर ह्या क्रीमचं त्याने वापर केला आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा. बरोबर. सुरुवातीला या क्रीमबद्दल सांग की हे तुला कशी मिळाली? एका मित्राकडनं घेतली विकत. बरं. हो, तो मित्र पण यूज करत होता. त्याला काही झालं नाही साईड इफेक्ट. मला झाला लवकर त्याचा इफेक्ट. बरं, काय तुला त्रास झाला? माझा त्रास म्हणजे पायाला पहिल्यांदा गोळे आले. त्याच्यानंतर असं मुंग्याही यायला लागल्या. त्यानंतर पायांमधलं औषध निघून गेलं थोडक्यात. त्यानंतर मणकानंतर हातातलं ब्लड ही सगळं पूर्ण काळं पडायला लागलं. हात थरथर कापणे, अजून बोलता येत नव्हतं, घाम पूर्ण यायचा, थंडी वाजून घाम यायचा, अजून औषध काहीच नव्हतं, पाण्याचं बिस्लरीचं झाकण पण उघडत नव्हतं. बरं. हा, म्हणजे पूर्ण शरीराचं निकाम होत चाललं होतं. बरं, कितीला घेतलं होतं हे? याच्यासोबत आणखी काय? एक साबणचा बॉक्स. राहू ठीक आहे. हां, आणि हे क्रीम हां घेतलं होतं हे 2. बरं, किती रुपयाला घेतलं? 3200 रुपयाला घेतलेलं. 3200 रुपयाला. आणि हॉस्पिटलमध्ये खर्च किती झाला? माझं असं तसं हे नाही, टोटल बिल झालं होतं मणिपाल हॉस्पिटलला 7,10,000 रुपये. कमी करून मी 6पर्यंत भरले. बरं, उपचार कसे केले? पहिल्यांदा ट्रीटमेंट केली, ती फेल गेली. पहिली 3 दिवस केली, ती फेल गेली. त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट केली. 17,500 रुपयाचं सलाईन होतं. 17 मग काय ते असेल ते. तर ती 12 सलाईन लावली. ती एक 5 दिवस ट्रीटमेंट केली. त्यानंतर सगळं ब्लड हे सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागलं. पण माझा मणका खूप दुखत होता. मणक्यामध्ये 1,56,000 रुपयाचं एक इंजेक्शन घेतलं. मग अशी ट्रीटमेंट भरपूर खर्च. भरपूर म्हणजे आधी 20 दिवस लोकल हॉस्पिटलमध्ये बी पैसे घातले, भरपूर पैसे घातले. तिथं वेगळेच. बरं, तिथं समजाना म्हणून तिकडे गेलो. मणिपाल हॉस्पिटलला गेलो, त्यामुळे ते हे उपचार झाले. बरं, या क्रीममध्ये असं काय आहे की ह्याच्यामुळे एवढा त्रास झाला? मर्क्युरी ह्या क्रीम मध्ये म्हणजे पारा. पाराचं प्रमाणे काहीतरी 15,000 काय ते डॉक्टरांनी खूप मोठ्या प्रमाणावर. भाव खूप. बरं. लॅबला टेस्ट केली त्याच्या. हां, बरं. तर त्याचा ते पूर्ण नसांमध्ये उतरलं माझ्या. मग हे डिटेक्ट कधी झालं? कसं झालं की बाबा याच्यामध्ये हे सगळं ह्या क्रीममुळं होते? तोपर्यंत चालूच होती हे क्रीम चालू होती. हॉस्पिटलमध्ये गेलं ना, माझ्यासारखेच काही पेशंट येऊन गेले होते. त्यामुळं माझी अवस्था बघून डॉक्टरांनी लगेच ओळखलं की तो क्रीममुळे झालेला आहे. काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणले तू गोरवायची क्रीम यूज केली का? माझी परिस्थिती बघून म्हणलं सर हो केली. त्यांनी त्यांचा मोबाईल काढून हे क्रीमचा फोटो दाखवला मला डायरेक्ट. लगेच समजलं. मी म्हणलं हो सर ही क्रीम मी यूज केली. बरं, आणि आता काय ट्रीटमेंट चालू? आता त्यांनी एक 8,000 रुपयाच्या गोळ्या दिलेल्या आहेत मला. पावडर दिलेली एक प्यायला. मग 8,000 रुपयाच्या गोळ्या मी खातोय. सकाळच्या 10 गोळ्या आहेत, दुपारच्या 6. मी रोजच्या जवळजवळ नाही म्हणलं मला 20-25 गोळ्या खावा लागतात. खूप त्रास होतोय, घाम येतोय गोळ्यांनी, पण पर्याय नाही आता. त्याच्या आधी काय तुला असे आजार त्रास काय होते? मला आठवतंय तसं मी सलाईन नाही घेतलेलं, इंजेक्शन नाही घेतलेलं. हा, एकदम कामाने हे दणकट होतो मी. पण ह्या दुखण्याने मला पूर्ण खचवून टाकलेलं. जोर झालं. वडील पण आहेत तुमचे, सांगा काय विषय? पहिले ह्याला लहान होता 3 महिन्याचा, त्यावेळेस इंजेक्शन दिलेलं. तो मध्ये कसलंही इंजेक्शन नव्हतं. कधीच काही दुखलं नाही, ह्याचं कुठंच नाही, कधी म्हणलं बी नाही. ज्यावेळेस हे दुखायला लागलं हे म्हणलं अचानक असं दुखणं कसं काय आलं? बरोबर. की पाय दुखणं हे ह्या वयात म्हणलं हे शक्यच नाही. म्हणलं मणका दुखायला लागलं, म्हणलं मणका बी दुखू शकत नाही. कधी एक गमिलं असं पातेलं उचललं नाही पाण्याचं. म्हणलं हे असं कसं काय प्रकार घडला बोला. आणि थंडीमध्ये घाम येत होता, माणसाला गरमीत घाम येतो, त्याला फुल थंडी यायची, तर थंडीत पूर्ण वाला होत होता घामाने.
म्हणजे असा आजार कसं काय या कुठला आहे. तिथल्या डॉक्टरांना काही समजत नव्हतं हे काय होते नेमकं. त्यांना ते उपचार फक्त मणक्यावर करत. ज्यावेळेस तिकडे पुण्याला नेलो आम्ही ह्याला मणिपाल हॉस्पिटलला. तिथं नेल्यानंतर त्या डॉक्टरांनी आल्यानंतर ह्याला कपडे काढायला लावले. कपडे काढले, हे जे शरीर पाहिलं पूर्ण आणि मग म्हणले बाबा क्रीम कुठली वापरतो. मी म्हणला हा वापरतो का म्हणलं हा. म्हणलं कुठली. यांनी सांगितले हे क्रीम. त्यांनी त्यांच्या मोबाईल मधला फोटो मी सांगितलंच नाही, त्यांनीच त्यांनीच दाखवला. मरणाच्या दारात ना आलं. हो, मरण म्हणजे काय शकत नव्हतं. असं वाटत नव्हतं घरच्यांना जगन म्हणून मी. हा मग खूप त्रास, माझे एवढा त्रास. डोळे उडत पुढे चालले होते, रक्त पूर्ण. माझी चप्पल पायात बसत नव्हती. ते पाय चप्पल मध्ये बसत नव्हतं. सूज भरपूर यायला लागली होती. किती पेशंट असतील असं तिथे हॉस्पिटलमधूनच 14 गेलेत म्हणले, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ह्या पंचकृषीत 14 पेशंट गेलेले. फेल गेल्या. पण आता काय म्हणजे आता खरा प्रश्न हाच आहे शेवटी की गोरं का व्हायचं होतं. आता सगळे असते, तर एक इच्छा असते माणसाची. इतरांच्या तुलनेत आपण बाबा सावळे तर मग चेहऱ्यावरती ग्लो वगैरे येऊन सुंदर दिसण्यासाठी क्रीम यूज केली आपण. ती पण आला होता का ग्लो कसं. हा, ग्लो आला होता. एक 8-15 दिवसामध्ये मला फरक पडला होता. 8 दिवस. आणि हा त्रास ते अप्लाय केल्यापासून कधीपासून सुरू झाला. 1-1.5 महिन्यानंतर सुरू झाला. बरं, तू सांगितलं तुझ्या मित्राकडनं तू घेतली, त्याला त्रास होत नाही का. नाही, त्याला नाही झाला त्रास, पण मी सांगितल्यानंतर त्यांनी बंद करून टाकली. बंद केली. पण डॉक्टरांना मग बोलला का या क्रीम बद्दल. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे या क्रीम. डॉक्टरांचं म्हणणं आहे तुम्ही मुंडे साहेबांकडे जाऊन ही क्रीम बंद करून टाका. तुला आशा आहे का मुंडे साहेब करतील कारवाई. 100% करतील. विश्वास आहे त्यांच्यावरती. पण डॉक्टरांनी काय सांगितलं ह्या क्रीम बद्दल, काय सांगितलं म्हणजे ह्यात काय आहे किंवा ह्याचं काय कशा पद्धतीनं. पार आहे ह्यात क्रीम मध्ये भरपूर प्रमाणात. अटॅक करतो म्हणजे पूर्ण नस फेल करून टाकतो, निकामी करून टाकतो. पण आता खर्च भरपूर झालाय, कसं काय कर्ज झालेलं आहे आमच्यावर. पैसे एवढे उभा कोण भावाकडून घेतले, कोण देत नव्हतं पैसे, पण देत नव्हते. 2 दिवस डिस्चार्ज झालेला होता, सोडवाय पैसे नव्हते. हॉस्पिटलमध्ये झोपून राहिलो मी 2 दिवस. म्हणजे सोडलं होतं, बिल वगैरे सगळं आलं होतं, पण पैसे नसल्यामुळे 2 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपून राहायची वेळ आली आमच्यावरती. बरं, हे क्रीम वापरणारे काय वयोगट आहे पोरांचा. 20 ते आपलं 25 वयाच्या आतच. बरं, 18च्या पुढं. तुमचं काय म्हणणं आहे गोरं व्हायचं पोरांना. काय हे आपल्याला माहितच नव्हतं हा लावतोय म्हणून. ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर हे त्रास झाल्यावर तुम्हाला कळालं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला संशय पण नव्हता. काही संशय हे वापरतो हेच माहित नव्हतं. हे काय नेमकं. नंतर आम्ही कधी काही लावलं नाही, पावडर सुद्धा नाही लावली. आता तू काय लावतो का आता. नाही, मला पावडर लावायची पण भीती वाटते. बरोबर आहे की हे झालंय म्हटल्यावर. वेस्लिन माझं गोळ्यांनी टॅबलेटनी वट उखाळले तर मी वेस्लिन लावायला पण घाबरतोय आता. काय बोलतो परिस्थिती आला होता जाऊन परत. त्याची अवस्था खूप वाटत नव्हती, इतकी भयानक न सांगण्यासारखी. बरं. आणि आम्हाला वाटत नव्हतं की हा वाचन म्हणून गॅरंटी संपली होती. बरोबर बरोबर. हा काय होऊ शकतं आणि काय नाही, इतकी भीती होती आम्हाला. ती वाचला. बरं, आता मला सांगा की आता ह्याच्यासारखं अनेकांना गोरं व्हायचं असेल, त्यांना तुमचा काय सल्ला आहे, तुझं काय म्हणणं आहे, काय तू सांग तुझ्या भाषेत आधी सांग. चुकून पण लावू नये, चुकून पण लावू नये ती क्रीम. आणि जी बाबा कोणी गोरं वाटलं, चेहऱ्याकडे बघून जर वाटलं की हा गोरा व्हायचा प्रयत्न करतोय, हा कोणती तरी क्रीम यूज करीत असेल, गोरा दिसायला तर त्याला मी विचारू शकतो की बाबा तू कोणती क्रीम यूज करतोय का. आणि जर यूज करीत असेल, त्याला माझं काय झाला ती प्रॉब्लेम मी सांगून त्याला ती बंद करायला लावू शकतो. तर जाईलच सगळे. बरोबर. आणि क्रीमचा फरक गोरा होताना लगेच माणसाच्या चेहऱ्यावरती दिसतो. अचानक सावळा होता, अचानक गोरा दिसायला तर मी त्याला प्रश्न विचारून पण मी त्याला सांगून टाकणार. बरं, तू कोणती क्रीम लावत असेल तर ती बंद कर. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लावू नको बाबा क्रीम. तुम्ही हे डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला नव्हता, फक्त माउथ पब्लिसिटीनं हे तुमच्यापर्यंत आलं. बरोबर. तर आपण पाहतोय की गोरं होण्याचा मोह अशा पद्धतीनं जीवावर बेततोय. आणि आपली देखील सरकार असेल, प्रशासन असेल, त्यांना एक विनंती असणार आहे की ही जी क्रीम आहे, जी तुम्ही तक्रार करणार आहे, कसं काय करणार. तक्रार करणार, माहित नाही मुलांना भेटणार आहे, त्यांना भेटणार आहे. तुम्ही सांगा सगळं हे काय काय झाले ते. तर आपण पाहिलं की खरं तर आपले जे
आपण ज्यांना आदर्श मानतो, कृष्ण असू द्यात, राम असू द्यात, हे सुद्धा सावळेच आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं जाहिराती दाखवण्यात आल्यात आणि सौंदर्याची परिभाषा म्हणून आपल्याकडं गोरं असणं म्हणजेच सौंदर्यवान आहे, अशा पद्धतीनं जे प्रोजेक्ट केलं जातं त्याला अनेक तरुण बळी पडत आहेत. अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं यूज करतायत आणि त्यातून हे सगळं घडतं आहे. माझी प्रशासनाला, राज्य सरकारला देखील विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घाला आणि हे ज्या पद्धतीनं याची विक्री सुरू आहे याच्यावरती देखील निर्बंध आणा आणि योग्यशी कायदेशीर जे काही कारवाई असेल ते करावी आणि त्या सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे जे ह्यांचं नुकसान झालं ते सुद्धा भरपाई मिळायला पाहिजे. थांबूयात आपण. धन्यवाद.